वडोदरा एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या 800 प्रवाशांची एनडीआरएफच्या जवानांनी सुखरूप सुटका केलेली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे एक्सप्रेसचा खोळंबा झालेला होता. मुंबईतल्या पावसामुळे 5 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यात डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस यांचा देखील समावेश आहे. मुंबईमधील पावसाचा फटका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रांनाही बसला. त्यांना पावसामुळे हातात बूट घेऊन मार्ग काढावा लागला. पुढले 4 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मुसळधार पावसानं सोशल मीडियावरती अफवांचा ऊत आलेला आहे. गेल्या वर्षीचे मेसेज आता व्हायरल होत आहेत, तेव्हा मुंबईकरांनो कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील करण्यात येत आहे. एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात आज ठरला. विजयवाड्याहून मुंबईमध्ये आलेलं विमान पावसामुळे रनवेवरून घसरलं. अंधेरी सबवेजवळच्या नाल्यामध्ये कार कोसळली असून मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचा जोर आता वाढताना दिसतोय. दक्षिण मुंबईमध्ये पावसाचा जोर दिसून आलेला आहे. भायखळ्यामधील पोलीस स्टेशन परिसर यामध्ये पाणी साचल्याचं आपण पाहतोय. नवी मुंबईमधील कोकण भवन जवळ झाडं गाडीवरती कोसळल्यामुळे गाडीचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मीरा रोडमधील मीरा गावातील कृष्णा कॉम्प्लेक्समधील बिल्डिंगमध्ये पाणी साचलेलं आहे. लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे अतोनात हाल झालेत. दरवर्षी या कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचत असतं. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मीरा रोड आणि भाईंदरमध्ये नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. मीरा रोडच्या सिल्वर सरिता भागामध्ये कमरेपर्यंत पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे रहिवाशांना बाहेर काढताना बोटीचा आधार घेण्यात आला. मीरा रोड सिल्वर सरिता भागामध्ये 8 ते 10 बिल्डिंग असून मीरा भाईंदर मनपा फायर ब्रिगेड जवानांनी लोकांना सुखरूपपणे बाहेर काढलं. वसई हद्दीतील ससूपाडा परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्ग ठप्प झालाय, तर वसईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात. मुंबईमध्ये सलग 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुर्ला रेल्वे कॉलनीमध्ये 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असून पश्चिम उपनगरांमध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी जमा व्हायला सुरुवात झाली होती. सकाळपासूनच पडत असलेल्या पावसामुळे हिंद माता परिसर यामध्ये देखील पाणी चोहीकडे अशी परिस्थिती होती. एल्फिन्स्टन पुलाजवळ पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असून अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आधीच मुंबईकर पावसाला वैतागलेले असताना वाहतूक कोंडीच्या समस्या वाढतात. दुपारच्या दरम्यान अंधेरी लिंक रोडवरती प्रचंड वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली. मुंबई अहमदाबाद मार्गावरती वरसावे पुलाजवळील रोडवर पाणी साचलेलं आहे, ज्यामुळे वाहन हळूहळू चालतंय आणि वाहनांच्या रांगा लागल्यात. विरार पश्चिममधील बोळिंज रानपाडा येथील शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे आता राहायचं कुठे असा प्रश्न निर्माण झालाय. नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कमरेपर्यंत पाणी साचलं आणि त्यामुळे परिसरातील दुकानं बंद करण्यात आली आहेत. विरारमध्ये पावसानं धुमाकूळ घातलेलं आहे. सर्वत्र पाणी झाल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणं देखील कठीण झालंय. नवी मुंबईला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. सानपाडा रेल्वे उड्डाण पुलाखाली तर गुडघाभर पावसाचं पाणी साचलं होतं. फुटपाथवरून वाहन चालकांना वाहतूक करावी लागत होती आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागत होता. नवी मुंबई महानगरपालिकेचा नाले सफाईचा दावा त्यामुळे फोल ठरलाय. नवी मुंबईमध्ये सलग 4थ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच असून सरासरी 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबईमधील सिडको भवनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरतीही झालेला पाहायला मिळतोय. लांब पल्ल्याच्या रेल्वे पालघर, सफाळे, बोईसर, डहाणू इत्यादी रेल्वे स्थानकात थांबलेल्याच आहेत. ठाण्यामधील कळवा येथील डोंगराळ भागामध्ये असलेल्या गोलाईनगर इथे अतिवृष्टीमुळे जमिनीची माती खचून 3 घरं नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली. घरं रिकामी असल्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसून सदर ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनानं तत्कालीन आजूबाजूचा परिसर रिकामा केलाय. अंबरनाथमध्ये 2 दिवसांपासून तुफान पाऊस पडत असून चिखलोली धरण 100% इतकं भरलंय. अंबरनाथ पूर्वेकडील 1.5 लाख जनतेला या धरणातून पाणी पुरवठा केला जातोय. धोबी तलाव येथील एपी मार्केटमध्ये पाणी साचल्यानं व्यापारी आणि मच्छीवाल्यांना पाण्यामध्ये उभं राहून व्यवहार करावा लागला. मुंब्रा आणि कळवा परिसरामधील स्थानिकांना 10 ते 12 तास वीज मिळत नाहीये. येथील नागरिकांना वीज मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवन पायऱ्यांवरती धरणे आंदोलन केलं. केळवे येथील प्रसिद्ध शीतलादेवी मंदिरातील शंकराची पिंड मुसळधार पावसामुळे बुडाली आहे. पहिल्यांदाच असं झालं असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. रात्रीपासून शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. या पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत.
महाबळेश्वर पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव देखील पूर्ण क्षमतेनं भरलाय. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे जयपूर वांद्रे एक्सप्रेस आणि सौराष्ट्र मेल या गाड्या पालघर स्थानकात अडकलेल्या आहेत, तर अवंतिका एक्सप्रेस सफाळे स्थानकात उभी आहे. नालासोपाराला पाणी भरल्यामुळे उपनगरीय वाहतूक बंद झालेली होती. काही काळासाठी ती बंद ठेवण्यात आली होती. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील घुंसा येथील खुल्या खदांमध्ये पाणी नदीच्या पुराचं शिरलं. पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड आहे की खदांची संरक्षक भिंत देखील तुटली. नांदेड जिल्ह्यामधील किनवट तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे तोटंबा परिसरातील शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. कापूस, तूर, सोयाबीन ही पिकं मुळापासून उखडली गेलेली आहेत. वादळी पावसानं जमीन खरबडून निघाल्यामुळे दुबार पेरणी देखील शक्य नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. नागपूर विधानसभेवरती नक्षली हल्ल्याचं सावट असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून संभाजी भिडेंवरती व्यंगात्मक टीका केली आहे. संविधानाला कमी लेखन हा देशद्रोह असून संभाजी भिडेंवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, असं वक्तव्य माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी बीड इथे केलं. अतिवृष्टीमुळे मुंबईमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. अशा आपात स्थितीमध्ये मुंबईच्या पालकमंत्र्यांनी मुंबईमध्ये जाऊन तिथे परिस्थितीवरती लक्ष द्यायला हवं, असा सल्ला अजित पवार यांनी मुंबईच्या पालकमंत्र्यांना दिलाय. जामखेडला दोघांवरती पूर्व वैमनस्यातून तलवारीनं प्राणघातक हल्ला झालाय. बीड रोडवरील पेट्रोल पंपाजवळ रात्रीच्या सुमाराला हा हल्ला करण्यात आला. तर 5 जणांच्या टोळक्यानं पाठलाग करून तलवार आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला केला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मोकाटच आहेत. भिवंडी कल्याण रोडवरील गोवे टोलनाका हद्दीमध्ये ट्रक रिक्षावरती पलटल्यानं 4 जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे भिवंडी कल्याण रोडवर वाहतुकीची कोंडी देखील झाली होती. पेणपासून 15 किलोमीटर अंतरावरती पेण खेमवाडी या एसटी बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये चालक आणि वाहक गंभीररित्या जखमी झाले असून 22 प्रवासी जखमी झालेत. सावंतवाडीहून मुंबईच्या दिशेनं केळी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे 300 फूट खोल खड्ड्यात ट्रक कोसळला.